राणी सरदेसाई, माझा भाऊ कुठे? आपण? मी मीरा सरदेसाई, धनंजय सरदेसाईंची बहीण. माझा भाऊ बेपत्ता आहे असं मला कळलं. मला कोणी काही सांगण्याची तसदी घेतलेलीच नाही. आणि कसं सांगणार? पण धनंजयच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट मला कळायला हवी. आजपर्यंत माझ्यापासून खूप गोष्टी लपवून ठेवण्यात आल्यात. मला बाजूला सारण्यात आलंय. अगदी माझ्या भावाला माझ्यापासून दूर करण्याचाही प्रयत्न झालाय. मी सगळं शांतपणे सहन केलं, फक्त धनंजयचा विचार करून. पण आता मी नाही शांत बसणार. मी इथे आलीये फक्त धनंजयसाठी, त्याला काही होता कामा नये म्हणून. मीरा, मी तुला कळवणारच होते, पण काय? पण तुला ते तितकं महत्वाचं नाही वाटलं? नाही, तसं नाही. सगळं इतकं अचानक घडलं आणि मी त्याच गडबडीत होते म्हणून कळवायचं राहून गेलं. खरंच अचानक? तुझ्यासाठी हे सगळं अचानक होतं? म्हणजे तुला चांगलं माहितीये राणी मला काय म्हणायचंय ते. मीरा, मला इथे वाद नकोय. मीही इथे वाद घालायला आले नाहीये राणी. मी इथे आलीये फक्त माझ्या भावासाठी, आणि त्याला काही होता कामा नये. मॅडम, धनंजय सरदेसाईंचा शोध आम्ही घेतोय. पण कुठे आणि कसा? एक्सक्यूज मी मॅडम, आम्ही आमच्या प्रोसिजर प्रमाणे केस सॉल्व्ह करू. धनंजय सरदेसाईंबद्दलची चौकशी आम्ही करतोय. त्यांच्याबद्दलची सगळी माहिती हातात आली की सगळे धागेदोरेही हातात येतील, आणि मग धनंजय सरदेसाईंपर्यंत पोहोचायला फार वेळ लागणार नाही. आणि मग ह्याच्या मागे काय कारण आहे आणि कोण आहे कळेल, लवकरच कळेल. अहो, गुन्हेगार तुमच्या समोर आहे. हो राणीला विचारा धनंजय कुठे. ती तुम्हाला सगळं सांगेल इन्स्पेक्टर, कारण तिला सगळं माहितीये. तिनेच सगळं केलंय. इन्स्पेक्टर, गुन्हेगार तुमच्या समोर आहे. सर इथे? सूर्य मॅडम, तुम्हाला शॉपिंग करायचं होतं ना? हो सर. मग करा. जय हिंद सर. जय हिंद अजय. सरदेसाईंच्या केसचं कुठवर आलं? सर, मी आत्ताच त्यांच्या बंगल्यावर चौकशी करून आलोय. सरदेसाईंच्या बंगल्यावर त्यांची बहीण मीरा सरदेसाई आली होती. सर, मीरा सरदेसाईंचा राणी सरदेसाईंवर संशय आहे. व्हॉट? येस सर. त्या दोघींमधले संबंध चांगले नाही आहेत सर. सर, मीरा सरदेसाईंनी राणी सरदेसाईंवर थेट आरोप केला. ठीक आहे, मी पोलीस स्टेशनमध्ये आलोय. तुझी चौकशी पूर्ण झाली असेल तर तोही ताबडतोब निघून ये. येस सर. ओके. कदम, सुर्वे. येस सर. काम हीच आपली दिवाळी. दिवाळी दरवर्षी ते काम वेळेत झालं पाहिजे. चला. हा तुमच्यासाठी. थँक्यू. तुम्ही एक काम करा आधी. आणि हा तुमच्यासाठी. थँक्यू. मला सांगा कसा झालाय. नक्की. ताई चाय. थँक्यू ताई, स्पेशल बोले आपली. बरं मन्या, एक मिनिट. हे घे, दिवाळीचा फराळ. ताई, खरं सांगू, तुझ्यामुळेच दिवाळी साजरी करतो आपण. पण कॉलेजचं काय? जातोयस ना? हा, आता सुट्टी आहे ना. पण सुट्टी संपली की लगेच जायचं काय? हो हो हो, साहेबांनीच फी भरली आपल्या.
पण तुझे अजय साहेब आहेत कुठे? ताई येतील येतील. तोपर्यंत चहा पी ना स्पेशल वाली. येस. येऊ मी. हो. हा. काय म्हणे? काका बोला. अजय साहेब आलेले ते येत आहे. बरं हा घ्या दिवाळीचा फराळ. अरे वा 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 वा. सुर्वे मॅडम, हा बोला. नेहाकडून नेहमीप्रमाणे दिवाळीचा फराळ आलेला आहे. सुरभा मॅडम हा तुमच्यासाठी. थँक्यू. अगं मी घरी लाडू आणि चकल्या केलेल्या आहेत. आता बघू इथून गेल्यानंतर शंकरपाळी करणार आहे. मुलं मागे लागली आहेत. अहो मग मी आणते ना उद्या. अगं नको राहू दे. अहो तर तुम्ही जाणार कधी करणार कधी ते काही नाही मी आणते. अगं नको. नाहीतर बेस्ट मी अजयकडूनच पाठवते उद्या. नको ग. नाही नाही नाही, आता ती ऐकणार नाही. उद्या सकाळी तुमच्या घरी शंकरपाळ्या पार्सल. सर आले सर. असं का बघतोयस? नेहा नीट बस. का काय झालं? नेहा नीट बस. सॉरी. बोल काय म्हणतेस? काय म्हणतेस म्हणजे? अजय अरे किती कॉल्स केले मी तुला. एक तर कॉल उचलायचास ना. तुला माहितीये अर्धा तास झालाय मला इकडे येऊन. काय खूप महत्वाची केस आहे का? येस. टेन्शन आलंय? अजय मी निघते. ऍक्च्युली सगळ्यांना फराळ द्यायला आले होते. निघू मी? अगं कसलं टेन्शन. आजपर्यंत ह्या टेबलवर एकही केस पेंडिंग राहिलेली नाहीये. एक नवीन आली आहे केस पण ती होईल. पण एक केस आहे पेंडिंग. अजय तू घरी कधी येणार आहेस? अरे आई बाबांनी बोलवलंय. हे असंच असतोस आणि विषय टाळतोस. अजय उद्या. नक्की? हे नक्की नाही पण मग परवा. परवा नको. त्यानंतर काय? हे असंच म्हणत म्हणत दिवाळी संपणार आणि तुला कधीच नाही जमणार. आय नो तुला काम आहे. पण अजय प्लीज ना प्लीज. असं प्लीज म्हणतेस आणि मूळ विषयावर आणतेस. उद्या. नक्की? हॅलो. हॅलो हा बोला. मिस्टर अजय मला आता धनंजयच्या नंबरवरनं फोन आला होता. किती वाजता आलेला? जस्ट. काही संभाषण झालं का? नाही रिसीव्ह करायच्या आधीच फोन कट झाला. प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. ओके मी बघतो आणि तुम्हाला इन्फॉर्म करतो. धनंजयचा मिस्ड कॉल आला होता माझ्या मोबाईलवर आज. व्हॉट? कसं शक्य आहे? विकी धनंजयला आपण संपवलंय पण पोलीस स्टेशनमध्ये त्याची मिसिंग कंप्लेंट आहे. कारण आपल्यासाठी तो संपलाय इतरांसाठी नाही. हॅलो तिवारी. आता मी काय सांगते ते नीट ऐक आणि तसंच कर.